टिफिन व्यवसायाबद्दल आपण हा व्हिडिओ पाहतोय। त्याचा स्वयंपाक आजचा मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर आज करणार आहे इथे पत्तागोबीची भाजी करणार आहे। कोबी बटाटा घेतलेला आहे इथे। नंतर हरभऱ्याची उसळ असणार आहे आज, त्याच्यासाठी वाटण घेतलेलं आहे। इथे कांदा, थोडंसं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, नंतर टोमॅटो घेतलेला आहे, खोबरं, आणि हे सगळं आता साहित्य भाजून घेते आणि याची पेस्ट करून घेते। आणि इथे सोबतच वरण भात लावलेला आहे आणि दुसऱ्या कुकरमध्ये तिकडे हरभऱ्याची उसळ करायची आहे। ते हरभरे वाफवून घेतलेले आहे, त्याच्यासाठी इकडे मी दुसरा कुकर लावलेला आहे। एका वेळी 2 किंवा 3 कुकर लावले की पटापट स्वयंपाक होतो आणि पटकन टिफिन द्यायला मदत होते। इथे दुसरा कुकर लावलेला आहे। कोबी बटाट्याची भाजी पाहतोय आपण। इथे कोबी असा बारीक कट करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता भाजीसाठी मी तेल कढईवर तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, जिरं, आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट घालणार आहे मी। मोहरी घातली आहे 5 चमचा। मोहरी तडतडली की लसूण, जिरं, आलं, हिरवी मिरचीची पेस्ट इथे घालून घेते। नंतर टोमॅटो घातलेला आहे आणि सोबतच कांदा पण घातलेला आहे। लाल तिखट घालते मी याच्यामध्ये 2 चमचे घातलेला आहे। हळद घातली आहे 1 चमचा। धने पूड घालत आहे। आणि मीठ घालत आहे चवीपुरतं। इथे हरभरे माझे 3 ते 4 शिट्या काढून झालेले आहे उसळ करण्यासाठी। आता याला फोडणी घालायची आहे। आता हरभऱ्याची उसळ करण्यासाठी मी इथे तेल घालून घेतलेलं आहे भांड्यामध्ये। मोहरी घालत आहे 1 चमचा, छोट्या चमच्याने जिरं घालत आहे, आणि 3 ते 4 पळ्या मी इथे तेल आधीच गरम करत ठेवलेलं होतं। आता इथे कांदा, खोबरं, लसूण, आलं, जिरं याचं वाटण केलेलं आहे आणि टोमॅटो पण याच्यामध्येच घातलेला होता, तो आता तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। आता इथे वाटण झालेलं आहे, याच्यामध्ये लाल तिखट घालते मी 2-2.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, 2 चमचे हळद घातलेली आहे, धने पूड, कसुरी मेथी घेतलेली आहे ती घालून घेते। नंतर चवीपुरतं मीठ ते घालून घेते। चिमूटभर मी साखर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये वाफवलेली हरभरे घालून घेते। आता इथे उसळ छान होत आलेली आहे।
इथे वरणाला फोडणी देत आहे. जिरे मोहरीची फोडणी देण्यासाठी मी तेल घालून घेतलेलं आहे. एक पळी भांड्यामध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडलेली आहे. जिरं घालून घेतलेलं आहे मी. नंतर हिंग घालत आहे. आता वरण घालून घेते. एक चमचा हळद घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घेते आणि वरणाला छान उकळून घ्यायचं आहे. इथे आता सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. याच्यातले काही टिफिन आत्ता द्यायचे आहेत आणि काही टिफिन थोड्या वेळाने द्यायचे आहेत. आणि इथे अशा पद्धतीचे छोटे छोटे डबे मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये सलाड देण्यासाठी. आणि रात्रीच मी असं कट करून ठेवते फ्रीजमध्ये डब्यामध्ये, म्हणजे सकाळच्या वेळी द्यायला बरं पडते. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या डब्या सगळ्या टिफिनला केलेल्या आहेत.
तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आहे. सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद.